चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ आल्याचं कळतंय। चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी नारायण राणे यांना भोवळ आली। दरम्यान याच वेळी लगेचच त्यांना उपचारासाठी प्राथमिक उपचार करण्यात आले। चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये नारायण राणे आलेले होते आणि या कार्यक्रमात अचानक त्यांना भोवळ आली। सध्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते ठिकठिकाणी प्रचाराचा सभा घेत आहेत, प्रचार करतायत, भाषणं करतायत आणि या सगळ्या दरम्यान तब्येतीवर कुठेतरी परिणाम होताना पाहायला मिळतोय। सध्या नारायण राणे यांना कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये अचानक भोवळ आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर लगेचच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना खाली बसवलं, पाणी आणून दिलं। खरं तर या आधीच्या कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते। दोन्ही चिरंजीव आता काम करतात, त्यामुळे आता निवृत्तीचे संकेत त्यांनी काल दिले होते आणि त्यानंतर चिपळूणमधल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये अचानक त्यांना भोवळ आल्याचं पाहायला मिळालंय। त्यानंतर ते कार्यक्रमातनं निघाले होते। चिपळूणमध्ये कृषी महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं नेतेही आलेले होते, कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, यासह शेतकरी होते आणि या कार्यक्रमामध्ये अचानक नारायण राणेंना भोवळ आली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सुखरूप इथून नेलंय। आपण पाहतोय महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर अनेक ठिकाणी प्रचार हे नेते करतायत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत चाळगावकर यांच्याकडून। कृष्णकांत, काय सांगाल? अचानक नारायण राणेंना भोवळ आली, त्यानंतर आता त्यांची तब्येत कशी आहे, काय माहिती मिळते? मोहिनी, कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांनी भाषण केलं होतं। हे महत्वपूर्ण भाषण होतं। कृषी मेळाव्यात नारायण राणे हे उत्स्फूर्त बोलत होते, खूप वेळ बोलले होते आणि वातावरणामध्ये बदल आणि उष्णता देखील मोठ्या प्रमाणात होती आणि नारायण राणेंचं वय पाहता त्यांना थोडासा त्रास होता आणि अचानक हे भाषण जे आहे हे त्यांनी थांबवलं होतं, आवर्त घेतलं होतं। पूर्ण भाषण त्यांचं बोलून झालं होतं, मात्र यावेळेला आपलं भाषण संपवल्यानंतर ते खुर्चीकडे पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी येत होते आणि त्याच वेळेला त्यांना ही भोवळ आली आणि थोडा वेळ त्यांना ही भोवळ जाणवली आणि यानंतर मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सहारा दिला। सध्या राणे यांची प्रकृती ही स्थिर आहे, मात्र वाढत्या उन्हामुळेच ही भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मोहिनी, नक्कीच धन्यवाद कृष्णकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सगळ्याच नेत्यांनी खरं तर प्रचारादरम्यान काळजी घेणं महत्त्वाचं आहे। अनेक ठिकाणी सभा, दौरे, रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमांदरम्यान नेत्यांनी या ठिकाणी तब्येतीकडे लक्ष देणंही गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। कृषी महोत्सवामध्ये नारायण राणेंना अचानक भोवळ आल्याचं आपण पाहतोय।